नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रुद्र प्रतिष्ठानतर्फे धनंजय सिंग यांनी ठाण्यातील पायलादेवी येथे छठपूजेचे आयोजन केले होते. या पूजेसाठी दरवर्षीप्रमाणे कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे प्रदूषण कमी होते. यापूर्वीही रुद्र प्रतिष्ठानने छठपूजेच्या ठिकाणी आसपास स्वच्छता राखण्यासाठी उपक्रम राबवले होते. रुद्र प्रतिष्ठान गेली 10 वर्ष सातत्याने येथे छठपूजा नित्यनियमाने करत आहे. याचे सर्व श्रेय हे धनंजय सिंगला जाते. हजारोंनी भाविक या ठिकाणी छठपूजेसाठी मोठ्या भक्तिभावाने येतात. यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रम जरा विस्कळीत झाला, पण या पावसात देखील भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये पूजाविधी करताना पाहायला मिळाले. छठपूजा म्हणजे सूर्याची उपासना आहे. या पूजेमुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. दीर्घायुषी तेजस्वी पुत्रप्राप्ती होते, घरात सुख समृद्धी येते, असाध्य रोगांवरती मुक्ती मिळते, अशी त्यांची भावना आहे. उत्तर प्रदेश येथील विशेष करून बिहार राज्यातील नागरिकांचा हा पूजेचा उत्सव आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव यूपी बिहारचे नागरिक साजरे करतात. रुद्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या छठपूजेला माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, इतर पदाधिकारी मान्यवर यांची उपस्थिती लाभली. सबसे पहले मैं आप सभी को छठ पूजा की बहुत बहुत बधाई देता हूं। आपने देखा होगा कि पिछले 10 साल पहले जो हमने कृत्रिम तालाब की संकल्पना की थी, आज हमारे शहर के सुजान जागरूक जो हमारी सिटीजन है, उन लोगों ने इस अवेयरनेस को समझा और कृत्रिम तालाब में छठ पूजा के इस विकल्प को अपने दिल से पूरे श्रद्धा भक्ति से अपनाया है। सब लोग सुरक्षा और पवित्र भावना के साथ, उनको सुरक्षा की दृष्टिकोण से, पर्यावरण की दृष्टिकोण से इस पहल को सबने अपनाया। आपने देखा होगा कि ये तालाब चारों तरफ से भरा हुआ है। हमने महानगर पालिका से विनंती की है कि अगले वर्ष थोड़ी सी और जगह हमें मिले, ताकि और ज़्यादा लोग इस तालाब की लाभ ले सकें और पूरी सुरक्षा और सुविधा के साथ छठ मैया की पूजा कर सकें। छठ मैया में इतनी शक्ति है कि चाहे बारिश आए, आंधी आए, तूफान आए, बाढ़ आए, लोग पूजा करेंगे ही और छठ मैया सबका भला करेगी। लोगों से यही आह्वान करूंगा कि सब लोग आते समय अपने घर से, बारिश का मौसम है, छाता लेकर आए। बाकी सारी चीज़ की व्यवस्था संस्था ने की है, लेकिन कुछ कुदरती नेचुरल कॉल है, तो बरसात हमारे हाथ में नहीं है, ये नेचुरल है। तो बारिश से बचने के लिए अपने घर से सुरक्षा के लिए आप छाता लेकर आए, रेनकोट्स लेकर आए और अपने बच्चों पर विशेष ध्यान रखेंगे। आपने देखा होगा कि इस घाट पे जितने सिटीजन्स हैं उसकी डबल संख्या में बच्चे हैं, तो बच्चों को संभालना आपकी जिम्मेदारी है। संस्था सब चीज़ के लिए तैयार है, लेकिन आप भी आगे बढ़ के अपनी जिम्मेदारी संभालें, अपने परिवार की सुरक्षा की जिम्मेदारी संभालें। मैं यही आह्वान करता हूँ। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावरती बिहार आणि उत्तर प्रदेशातील राज्यातील नागरिक वास्तव्यास असून या राज्यातील महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी छठपूजा करत असतात. तलावातील पाण्यामध्ये उभं राहून सूर्यदेवतेला सकाळी वंदन करण्याची प्रथा असून मोठ्या प्रमाणावरती महिला
उपवन, रायलादेवी, तलावपाली, कळवा पूर्व भागातील तलावांच्या ठिकाणी जमतात. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव येथे पवित्र छटपर्वानिमित्त पूर्वांचल एकता समितीच्या वतीने आयोजित करण्यात छटपूजा सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायलादेवी तलाव परिसरामध्ये आयोजित उत्सवामध्ये उपस्थित राहून भक्तांना आणि उत्तर भारतीय बांधवांना छटपूजेच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशभरात आणि विशेष करून उत्तर भारतामध्ये छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. ठाण्यातही दरवर्षी रायलादेवी तलाव येथे मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात छटपूजेचे आयोजन करण्यात येते. आपल्या माता भगिनी मोठ्या श्रद्धेने या पर्वामध्ये सहभागी होतात. सलग 36 तास उपवास करून सकाळी पाण्यात उभं राहून सूर्याला अर्घ्य देऊन मगच आपला उपवास सोडतात. ही आपली प्रथा परंपरा आहे. ती या सणातून आपण सगळे मिळून जपत असतो. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, महेंद्र सोडारी तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. धन्यवाद. सभी लोग आज यहाँ पर बैठने के लिए भी अच्छी व्यवस्था हुई है और कुलदीप सिंह जो बोलते हैं वही करता हूँ मैं. आप सभी कुलदीप तिवारी हमारे पूरे अगले स्टेट में से सभी माता बहनें यहाँ पर आई हुई है और आहिस्ता आहिस्ता ये जो रायलादेवी का डेवलपमेंट हो रहा है इसकी वजह से आपको और सहूलियत मिलती रहेगी और इनका छठ पूजा की व्यवस्था बराबर बनाए. मैंने कहा है कि सब यहाँ पर ब्यूटिफिकेशन करो, इसका डेवलपमेंट करो, लेकिन छठ पूजा का याद रखो कि छठ पूजा को यहाँ कोई दिक्कत नहीं होनी चाहिए. और ये पूरी तरह छठ पूजा का ये पावन पर्व जो शुरू हुआ है आज फिर एक बार मैं बहुत सालों से यहाँ आ रहा हूँ. ब्रह्मांड छटपूजा उत्सव मंडळ आणि स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या वतीने ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा तलाव येथे छटपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रह्मांड छटपूजा उत्सव मंडळ आणि माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या पुढाकाराने अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. यावेळी उत्तर भारतीय छटपूजेसाठी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील हे 9वं वर्ष आहे छटपूजा आयोजनाचं आणि इथं तुम्ही पाहिलं असेल का बिहारमधील सर्व माता भगिनी आणि बंधू आमचे उत्साहाने इथे छटपूजा सूर्यास्ताला आणि सूर्योदयाला दोन्ही वेळेला त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची पूजा केली, अर्चा केली आणि उत्साहभर इथे दिसतोय तुम्हाला. आणि आपण ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पाहत असाल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक परप्रांतीय जे काय गुजरातमध्ये असेल, आसाममध्ये असेल, प्रत्येक राज्यातले लोक असतील ते आपला आपला त्यौहार, आपला आपला सण, आपला उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतात आणि आपण सगळे महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्या पद्धतीने मदत करतो, सहकार्य करतो आणि उत्साहाचं वातावरण असतं. वर्षापासून फार दुरावस्थेत असलेला तलाव आता तो चांगल्या स्थितीत आलेला आहे. पहिल्या वर्षी आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, दरवर्षी आम्ही त्या अडचणींवर मात करत आता 9वं वर्ष आहे आणि आता तुम्ही पाहत असाल, तुमच्या नजारात पाहत असाल का फार सुंदर इथं तलाव झालेला आहे. आणि छटपूजेनंतर लगेच येणारी अय्यप्पा पूजाही याच तलावावर होते. त्यामुळे ह्या तलावाचं वातावरण एकदम बदललेलं आहे. इथं धार्मिक वातावरण झालेलं आहे आणि इथे सगळे धर्माचे लोक आता येऊन या तलावावर आपले सण आणि उत्सव साजरे करत असतात. ही पूजा झाल्यानंतर लगेच 10 वाजेनंतर इथे आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून हा तलाव आणि त्याचा परिसर सगळं स्वच्छ करत असतो. सर्वात वयोवृद्ध 114 वर्षाच्या ठाण्यातील विठाबाई दामोदर पाटील यांचं शनिवारी 6 वाजता निधन झालं. 5व्या पिढीच्या साक्षीदार असलेल्या आजीबाईंनी आपल्या शतकपार आयुष्यातील अनेक बदल याची देहा याची डोळा अनुभवलेत. विशेष म्हणजे लोकशाहीर आढळ विश्वास असलेल्या विठाबाई यांनी गतवर्षी पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचं कर्तव्य मतदान केंद्रामध्ये जाऊन पार पाडलं होतं. येत्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांना मतदान करण्याची इच्छा होती, मात्र तत्पूर्वीच नियतीने त्यांना काळाच्या पडद्याआड नेल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांनी तसेच गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विठाबाई यांचा जन्म 1911 साली कल्याण प्रांतातील शिळगाव येथे झाला. विवाहानंतर त्या ठाणे पूर्वेकडील कोपरीगाव येथे स्थायिक झाल्या. आयुष्यभर आगरी कोळी परंपरा आणि संस्कृतीचे मूल्य जपत त्यांनी तब्बल 5 पिढ्या घडवल्या.
त्यांच्या पश्चात 6 मुले, 6 सुना, नातवंड, पतवंड असं भलं मोठं कुटुंब आहे. ठाणे पूर्व येथील गावदेवी मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. शनिवारी सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सकाळी 11 वाजता कोपरीतील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार त्यांना अखेरचा निरोप देताना भजन मंडळ, ब्रास बँड, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. विठाबाईंच्या जाण्याने कोपरी गावावरती एक युग संपल्याची भावना दाटून आली. त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंबाबरोबरच गावातील तमाम मंडळी या ठिकाणी जमली होती. ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं या आशयाचे फलक लावण्यात आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रीकर यांनी हा फलक लावला आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रतिकात्मक संदर्भ त्यामध्ये मांडण्यात आला असून या बॅनरची सर्वत्र चर्चा होतीये. राज्यातील सत्तेच्या समीकरणांमध्ये अलीकडे झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवरती या फलकातील 2 पिढ्यांची एकत्रता, राजकीय पुनर्मिलनाचा संकेत हा संदेश आहे. या फलकामध्ये महाराष्ट्रातील 2 पिढ्यांची राजकीय परंपरा आणि नेतृत्वाचे एकत्र चित्रण दाखवण्यात आलेलं आहे. मागे जयघोष करणारा जनसमुदाय, हातात झेंडे घेऊन उत्साहाने उभे कार्यकर्ते आणि आकाशात उजळणारा तेजोमय प्रकाश या दृश्यांमधून जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं आहे हा भावनिक संदेश दिल्याचं ठळकपणे दिसून येत आहे. या संदर्भात स्वप्नील महिंद्रीकर यांनी म्हटलंय की 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले असून मराठी माणसाचं स्वप्न आता वास्तव्यात उतरलं आहे. येत्या काळात मराठीसाठीचा लढा आणखीन तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज तुम्ही बघत असाल की 20 वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस जे त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे. आणि आपण बघत असाल की बाळासाहेबांची जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं बाळासाहेबांची इच्छा होती. तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डेपिक्ट केलेलं आहे की बाळासाहेब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपल्याला दिसेल की 2 ठाकरे बंधू एकत्र झाले तर 1 आणि 1 2 नाहीत तर 1 आणि 1 11 होणार आहेत. आणि हे सगळे जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हललेली आहे. आपण बघत असाल की सगळीकडे चित्र बघत असाल, दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती. तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल ते खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे. कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागातील गैरसोयींकडे लक्ष वेधणाऱ्या वृत्तीची दखल भाजपाच्या विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ यांनी घेतली आहे. रुग्णालयात भेट देऊन त्यांनी आढावा घेतलाय. आगामी वर्षात रुग्णालयाच्या एकूण बेडची संख्या 500 वरून 850 होणार असून महिलांच्या प्रसूतीची बेडची संख्याही 50 वरून 100 होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने त्यांना दिली आहे. रुग्णालयातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देखील आमदार चित्रा वाघ यांनी प्रशासनाला दिलेत. कळव्यातील या रुग्णालयांच्या प्रसूतीगृहावरती गरोदर महिलांची गैरसोय होते. तसेच प्रसूती विभागावरती ताण असल्यामुळे क्षमतेपेक्षा दाटीवाटीने बेड लावून तर काही महिलांना चक्क वेटिंगवर ठेवत कशी गरोदर महिलांची उडाताण होत असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. याची दखल घेत आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन तेथील गैरसोयींचा रुग्णालयाचे अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांच्यासह प्रशासनाकडून आढावा घेतलाय. आमदार वाघ यांनी अचानक भेट दिली, रुग्णांबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. तसेच त्या येताच कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. प्रसूती कक्षासमोरील बेड उपलब्ध नसल्याचा बोर्ड लगबगीने काढून टाकण्यात आला. गरोदर महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत आपण पालिका आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडून आढावा घेतलाय. रुग्णालयात 25 गरोदर महिलांची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक महिला दाखल होत आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी, भाईंदर येथून महिला येतात हॉस्पिटलवरती, त्यामुळे ताण येतोय. त्रुटींवर बोट ठेवतानाच डिलिव्हरीनंतर महिलांना दिले जाणारे
15 वस्तूंचे किट, कॅशलेस सुविधांसह डॉक्टरांकडून मिळणाऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा अशा बाबींचं त्यांनी कौतुक केलं आहे। यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसेसोबत इतर महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या। काय झालंय, कसे बंद आहेत, कुठे केले, त्या सगळ्याची मी माहिती घेते आणि माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर येते। मला वाटतं हे एकमेव नाही आहे ठाणे शहरामध्ये, हे एकमेव नाही आहे मॅटर्निटीचे 50, अजून 6 हॉस्पिटल्स आहेत, अजून 6 मॅटर्निटी सेंटर शहरामध्ये आहेत, परंतु इथे जास्त प्रेशर आहे हे मान्य करावं लागेल। कारण पुन्हा तेच आहे, शहरामध्ये जे 6 वेगळे मॅटर्निटी आहेत तिथे कदाचित ठाणे शहरातले लोक जात असतील, पण इकडे फक्त ठाणे शहरातली लोक येत नाहीत, इथे बाहेरून लोक येतात। आणि कुठेही कोणी गेलं, आता समजा मी ठाण्यात राहते, मी उल्हासनगरला गेले, मला अटॅक आला, तर मी ठाण्याची यायची वाट नाही बघणार, मी उल्हासनगर सिव्हिलला जाईन। मग ते म्हणतील अरे तुम्ही काय इथे राहता का, तुमचं काय इथे रजिस्टर्ड आहे का? नो, कोणीच कोणाला असं सांगू शकत नाही। त्यामुळे असा जो ओघ आहे हा बाहेरचा तो इकडे आहे। 50 बेडचं हे हॉस्पिटल PNC वॉर्ड आहे, पण हे एकमेव नाही आहे, अशी 6 मॅटर्निटी होम ठाणे शहरात इतरही आहेत। इथला जो लोड आहे तो काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं। येणाऱ्या दिवसात PNC बेड 50 चे 100 होतील, त्याही वेळेला इथे हीच पोझिशन असेल कि 100 बेड है लेकिन आएंगे 145 150, जो भी आएगा उसको हम ऐसे भेज नहीं सकते। और इसीलिए डॉक्टर अपनी पूरी कोशिश कर रहा है, प्रशासन कोशिश कर रहा है कि ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को सुविधा मिले, बेड मिले, जगह नहीं है तो एडजस्ट करके महिलाओं को रखे, लेकिन वो सुरक्षित घर जाए। मुझे लगता है यही प्रायोरिटी सबकी होनी चाहिए। की होणार मी तुम्हाला सांगते आहे की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करतं आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिंदे साहेब, अजितदादा अतिशय जोरात काम करत आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मला इथे आवर्जून सांगायचं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करत आहेत। मी तुम्हाला हे सांगते की 100% सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे, पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो। आज माझं इथे येण्याचं कारणच हे, कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल, शिक्षा असेल, सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे। आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे, तर तसं नाही आहे, हे लोकांपर्यंत जायला पाहिजे। जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आले। आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील, ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती, अनरजिस्टर्ड किती, त्याचा डेटा आपल्याकडे येईल। वॉर्डमध्ये आपण जाऊ, तिथे आपण बघू, जर 50ची कॅपॅसिटी आहे आणि 80-85 जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। परंतु 1 वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे। 120 कोटीचं अनुदान झालेलं आहे, 60 कोटी आलेले आहेत, बाकीचे येणार आहेत। 1 वर्षामध्ये 840 बेड होणार आहेत, PNCचे 50 ते 100 होणार आहेत। त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत, अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे, हे व्हायला थोडा वेळ लागेल। लेट जाऊ पण थेट जाऊ। आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड अँड गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे 2.25 कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत। आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार, जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे। त्या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे। त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या 33 आरोग्य केंद्राच्या जोडीने केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेमध्ये 43 दवाखाने सुरू करण्यात आलेली आहेत, तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आलेले आहेत। नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेमध्ये आणखीन 25 दवाखाने नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिलेली आहे। तर आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्याने वृत्त येत आहे। त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकलेले असल्याचा उल्लेख देखील आहे। या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। आपला दवाखाना ही जी स्कीम आहे सन 2020 पासून राबवण्यात येत होती आणि त्यासाठी मेड ऑन गो ही बेंगलोरची कंपनी कंत्राटदार म्हणून काम करत होती। या कंपनीने ठाणे शहरामध्ये खाजगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे आपला दवाखाना सुरू केलेले होते।
आणि कंपनीने त्या ठिकाणी काही बोर्ड बॅनर आपला दवाखान्याशी संबंधित लावलेले होते. कंपनीचा कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आला. आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून 80 दवाखाने प्राप्त झाले. त्यामुळे आपण नवीन कंत्राट काही सुरू केलं नाही आणि त्या कंपनीचा कंत्राट संपल्यामुळे कंपनीने त्यांचा कारभार जो आहे तो आटोपता घेतला. जाताना कदाचित त्यांच्याकडून ते भाड्याच्या प्रिमायसेसमध्ये लागलेले बोर्ड बॅनर राहून गेले असतील. ते बोर्ड बॅनर आपण काल संपूर्ण शहरात फिरून 46 ठिकाणी खात्री करून काढून घेतले. 4 वर्षाची फिगर माझ्याकडे आहे. डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 19,40,307 रुग्णांनी या आपला दवाखान्याचा फायदा घेतला किंवा तिथे उपचार घेतले. आणि या कालावधीमध्ये कंपनीला 4 वर्षामध्ये 29,10,45,975 इतक्या रकमेचं पेमेंट झालं. उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली. यावेळी महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे उपस्थित होत्या. या व इतर विषयासंदर्भात ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली आहे. आपलं म्हणणं मांडत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. You are responsible for their payment. You are responsible for everything. आज आयुक्तांच्या बरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली. संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत, त्याच्यामध्ये अनियमितता आहे, ते बंद झाले, याच्या संबंधी जे आपण आवाज उठवला होता, तर 2 दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे, ज्यांच्या जागा घेतल्या होत्या, ती भाडी देखील 2 दिवसामध्ये दिली जाणार आहे. त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं. पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. जवळजवळ 44 ठिकाणी ही आरोग्य मंदिरं उभी राहणार आहेत. मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा. ही आरोग्य सेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही, नाहीतर आकडा मोठा 43 आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष 68 पर्यंत जाणार आहेत. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्य सेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.